काय करणाऱ्या संबंधाचे रस्त्यातील आपल्या माणसाची नावामध्ये बांधून धमकावून प्रार्थना मागतो सुसाईड प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रार्थोर पवित्र आणि गौरवी नावाने आमेन. पहिले करिंथ 11 अध्याय 23 ते 32 वचन आपण आळीपाळीने वाचू. पहिले करिंथ 11 अध्याय 23 ते 32 वचन आपण आळीपाळीने वाचू. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाशी सांगून दिले ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली. त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या आठवणीसाठी हे करा. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेईल तो प्रभूचे शरीर व रक्त याविषयी दोषी होईल. कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो तो प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातो व पितो. कारण जर आपण आपलाच निवाडा केला असता तर आपला न्याय करण्यात आला नसता. लूका सुवर्तमान 18 अध्याय लूका सुवर्तमान 18 अध्याय 8 वचन आपण एकत्र वाचू. लूका सुवर्तमान 18 अध्याय 8 वचन आपण एकत्र वाचू. मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकरच करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय. देवबापाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे प्रियानो. पहिले करिंथ आणि त्याचा 11 अध्याय 25 वचन. पहिले करिंथ 11 अध्याय 25 आणि 26 वचन. त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितकेदा तुम्ही भाकर खाता व प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रगट करून दाखवता. देवबापाचं वचन तुम्हाला आणि मला म्हणत आहे प्रियानो की आम्ही आम्हासमोर ठेवलेला आहे याची आठवण करून देत आहे की प्रभू येशूंच्या मरणाची तुम्ही आणि मी आठवण करावी. प्रभू येशूंनी जे महान बलिदान केलेलं आहे. मग असे आपण ऐकलं की आम्हाला खंडणी भरून देवबापाने सोडवलेलं आहे. स्वतःच्या सामर्थ्याच्या हातानं सोडवलेलं आहे. स्वतःच्या उजव्या हातानं देवबापाने आम्हाला सोडवलेलं आहे. आणि देवबापाने आमच्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत. हे सामर्थ्य कसं प्रगट केलं देवबापाने? प्रभू येशूंच्या मरणाच्या द्वारे. प्रभू येशू वधस्तंभावरती मेले, पुरले गेले, पुन्हा उठले आणि स्वतःचं सामर्थ्य प्रगट केलेलं आहे. कशावरती प्रगट केलेलं आहे? मरणावरती प्रगट केलेलं आहे, सैतानावरती प्रगट केलेलं आहे, जगावरती केलेलं आहे, पापावरती केलेलं आहे, पापाच्या दास्यावरती केलेलं आहे. सर्व गोष्टीवरती प्रभू येशूने स्वतःचं सामर्थ्य प्रगट केलेलं आहे. माझ्या प्रियांनो, या सामर्थ्याची तुम्ही आणि मी आठवण करावी देवबापांची इच्छा आहे. वचनामध्ये स्तोत्रसंहितेमध्ये पुष्कळ वेळेला म्हटलेलं आहे. देवबाप म्हणत आहेत की देवाला सामर्थ्य आहे असे म्हणा. म्हणजे काय करा? देवबापाच्या सामर्थ्याची आठवण करा. देवबापांना सामर्थ्य आहे असे म्हणा म्हणजे काय करा? देवबापाच्या सामर्थ्याची आठवण करा. ज्या सामर्थ्यानं देवबापाने तुम्हाला आणि मला बाहेर काढून आणलेलं आहे. हे देवबापाचं सामर्थ्य कसं? देवबापाचं वचन म्हणत आहे आम्ही अशक्त आणि दुर्बल लोक, आम्हाला देवबापाने स्वतःच्या सामर्थ्यानं बाहेर काढलेलं आहे. इस्रायलाचे लोक कसे होते? अशक्त आणि दुर्बल होते. इस्रायलाच्या लोकांना काही समजत नव्हतं. एकदम अशक्त होते, दुर्बल होते. त्यांना देवबापाने काय केलं? सामर्थ्यानं त्या मिस्रातून बाहेर काढलेलं आहे. फारोच्या हातातून कोण त्यांची सुटका करू शकलं असतं? फारोच्या हातातून त्यांना कोणीही सोडवू शकलं नसतं प्रियांनो. आयुष्यभर ते गुलामगिरीमध्ये राहिले असते. पिढ्यानपिढ्या गुलामगिरीमध्ये राहिले असते. त्यांना कोण सोडवू शकलं नसतं. परंतु देवबापाने स्वतःचे लोक, इस्रायलाचे लोक, त्याच्यावरती याकोबावरती देवबापाने प्रीती केली. त्यांना देवबापाने निवडलेलं होतं. 12 वंश देवबापाने निवडलेले होते. आणि देवबापांना ह्या 12 वंशांना आणि इस्रायलाला कायमस्वरूपी राज्य द्यायचं होतं. त्यासाठी देवबापाने स्वतःच्या सामर्थ्यानं त्यांना
या मिस्रातून बाहेर काढून कनान देशामध्ये देवबाप घेऊन आले. देवबाप म्हणत आहेत याची आठवण तुम्ही आणि मी करावी. देवबापांची खूप इच्छा आहे. ही आठवण कशी करणार? देवबापांची स्तुती करून, अंतःकरणामध्ये देवबापांचा धन्यवाद करून की देवबापा मला आपण सोडवलेलं आहे, आपल्या सामर्थ्य पुजारी मला बाहेर काढलेलं आहे. मी अशक्त होतो, दुर्बल होतो, पापामध्ये मेलेल्या स्थितीमध्ये होतो, पापातून माझी सुटका होऊ शकली नसते, सैतानानं मला सोडलं नसतं, पापाच्या दास्यातून मी कदापि सुटलो नसतो, परंतु आपण हे महान बलिदान माझ्यासाठी केलं. याच्याद्वारे मला पापांची क्षमा मिळालेली आहे, मला तारण मिळालेलं आहे, मला देवबापाचं जीवन मिळालेलं आहे, मला अग्निगंधकाच्या जळत्या सर्वात शिक्षण सुटका मिळालेली आहे, सार्वकालचं जीवन देवबापा आपण मला दिलेलं आहे. तुम्ही आणि मी देवबापांची आठवण करावी म्हणजे काय करावं? स्तुती करावी, देवबापांना धन्यवाद द्यावा, देवबापांचं गौरव सतत तुम्ही आणि मी तुमच्या माझ्या जीवनामध्ये करावं. दुसरी गोष्ट, देवबापांचं मरण आम्ही प्रगट करून दाखवावं. देवबाप म्हणत आहेत प्रभू येशूंचं मरण तुम्ही आणि मी इतरांना पण प्रगट करून दाखवावं. देवबाप प्रभू येशू कशासाठी वधस्तंभावरती मेले, पुरले गेले, पुन्हा उठले? देवबापाने कसं वधस्तंभावरती मनुष्य जातीसाठी प्राणार्पण केलेलं आहे. हे ख्रिस्ती लोकांच्यासाठी नव्हे किंवा या जगातल्या काही निवडक लोकांच्यासाठी नव्हे. देवबापाचं वचन म्हणताय देवाने जगावर एवढी प्रीती केली, प्रत्येक मनुष्यासाठी प्रभू येशूंचं हे बलिदान झालेलं आहे. याची आठवण तुम्ही आणि मी उपकारस्तुतीच्याद्वारे करावी. हे मरण प्रगट करून दाखवावं म्हणजे काय? जगाला सांगावं आम्ही याविषयी कशी प्रभूजींनी तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केलेली आहे, किती महान प्रीती देवबापाने केलेली आहे. याची आठवण तुम्ही आणि मी करावी. देवबापांची इच्छा आहे हे आम्ही मरण प्रगट करून दाखवावं. तिसरी गोष्ट वचनामध्ये लिहित आहे तो येईपर्यंत प्रगट करून दाखवा. हा मेज आम्हाला कशाची आठवण करून देतो? प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार याची आठवण करून देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुन्हा येणं होईल. देवबाप या जगामध्ये पुन्हा देवबाप येणार याच्याविषयी काही संशय नाही. पेत्राच्या पुस्तकामध्ये खरं तर पेत्रांनी कशाशी उल्लेख केलेला आहे? स्त्रियामध्ये प्रसूतीशी त्याचा उल्लेख केलेला आहे. जसा प्रसूतीचा दिवस, मग ते कसं हळूहळू 1 महिना 2 महिने 9 महिने 9 दिवस आणि मग 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर प्रसूतीच्या वेदना चालू होतात. माझ्या प्रियानो, एकदम चालू होतात, अचानक चालू होतात. आणि मग थोड्या पहिल्यांदा मला वाटतंय थोड्या असतात, 15 मिनटं 20 मिनटाने एखादी वेदना, नंतर हळूहळू ती वाढत जाते. आणि ज्यावेळी मुलाचा जन्म होणार त्यावेळेला भयंकर वेदना. 2300 वर्ष झाले प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त येणार, देवबापाने सांगितलेलं आहे. प्रभू येशू स्वतः सांगत आहे प्रभूजी येणार. आता ह्या वेदनांची पूर्तता मला वाटते होत आली असेल. देवबापांचं येणं अगदी जवळ. आपण पाहतो त्यावेळीपासून आजपर्यंत जी चिन्ह प्रभूजींनी सांगितली आहेत मत्तई कृष्णवर्तमान 24व्या अध्यायामध्ये, आणि आपल्या शिष्यांना प्रभूजी नेहमी सांगत होते की चिन्ह काय आहेत, ती हळूहळू पूर्ण होत आलेली आहेत. आणि आता प्रभूजींचं येणं अगदी जवळ, अगदी निकट प्रभूजींचं येणं आहे. त्यावेळी देवबाप काय म्हणत आहेत? या मेजाच्या आठवणीच्या दिवशी, ज्या दिवशी आम्ही रविवारी मेजासमोर जमतो, त्यावेळी प्रभूजींच्या येण्याची आम्ही आठवण करावी. प्रभूजी पुन्हा येणार, त्यासाठी आम्ही तयार असावं. देवबापांची इच्छा आहे. पहिली गोष्ट मागच्या रविवारी आपण पाहिली ती म्हणजे काय? देवबापांची इच्छा आहे की आम्ही रूपांतरित होणार आहोत हे लक्षात ठेवावं. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला रूपांतर करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्तांना आम्हाला रूपांतरित करायचं आहे. त्यासाठी आम्हाला बोलावलेलं आहे, आम्हाला निवडलेलं आहे, आमच्यासाठी वधस्तंभावरती प्राण दिलेला आहे, आम्हाला न्यायी ठरवलेला आहे. आणि देवबाप म्हणत आहेत आमचं रूपांतर देवबाप करत आहेत. दिवसेंदिवस आमच्या मनाचं रूपांतर करत आहेत, आमच्या विचारांचं रूपांतर करत आहेत, आमच्या बुद्धीचं रूपांतर करत आहेत. देवबाप रूपांतरित करत आहेत. कशापासून कशापर्यंत? जुन्या जीवनापासून नवीन जीवनाकडे देवबाप आम्हाला रूपांतरित करत आहेत. हे रूपांतर आमच्यामध्ये होते किंवा नाही याची खात्री रोज आणि रोज तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करावी. देवबापांची खूप इच्छा आहे. दुसरी गोष्ट देवबाप म्हणत आहेत या ठिकाणी लोककृष्णवर्तमान आणि 18वा अध्याय 8वं वचन, हे जर आपण वाचलं तर 17व्या अध्यायामध्ये 17वा अध्याय आणि 20वा वचन, 17वा अध्याय लोककृष्णवर्तमान 17वा अध्याय 20वा वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि देवाचे राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी त्यांना विचारले. तेव्हा त्यांनी उत्तर देऊन म्हटले, देवाचे राज्य नजरेस पडेल अशा प्रकारे येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त कसं सांगत आहेत या ठिकाणी? देवाचे राज्य कसे येईल प्रश्न विचारलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याविषयी सांगत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त देवबापाच्या राज्याविषयी सांगत आहेत. आणि आपल्याला हे सर्व अध्याय जर वाचून बघितला 17वा अध्याय 37व्या वचनापर्यंत,
तर असं आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्त कसं देवबाप येणार हे सांगत आहे. अचानक 18व्या अध्यायामध्ये आपल्याला असं दिसतंय की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेकडे आलेले आहेत. 18वा अध्याय 1 वचन, आणि त्यांनी प्रार्थना करताना करावी व थकू नये याविषयी त्याने त्यांना दाखला सांगितला. अगोदरच्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रभू येशूंचं येणं कसं होणार याविषयी सांगत आहेत. आणि त्यावेळेला प्रभूजी सांगत आहेत की कसं वीज आकाशाखालून एका बाजूस चमकून आकाशाखालच्या दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसा मनुष्याचा पुत्र आपल्या दिवशी येईल. त्यानंतर देवबाप आम्हाला नोहाची आठवण करून देत आहेत. त्यानंतर लोटाची आठवण करून देत आहेत. त्यानंतर देवबाप आम्हाला लोटाच्या बायकोची पण आठवण करून देत आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. देवबाप सारेची आठवण करून देत नाहीत किंवा राहिलीची आठवण करून देत नाहीत किंवा आणि कुणाची आठवण करून देत नाहीत. देवबाप कुणाची आठवण करून देत आहेत या ठिकाणी? लोटाच्या बायकोची आठवण करून देत आहेत. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने कुणाची आठवण करावी हे सांगताना फक्त एका स्त्रीचा उल्लेख केला. ते पण कोण? ही लोटाची बायको. तिच्याविषयी देवबाप सांगत आहेत तुम्ही तिची आठवण करा. कशासाठी? प्रभूजींचं येणं एकदम जवळ आहे, त्याची तुम्ही आठवण करा. 18वा अध्याय सुरुवात केली प्रभूजीने प्रार्थनेविषयी, पण शेवट करताना मात्र प्रभू येशू काय म्हणत आहेत? 8वं वचन, मी तुम्हा सांगतो तो त्यांचा न्याय लवकरच करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय? प्रभू येशू ख्रिस्त विचारत आहेत. अरे म्हणजे पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येण्याविषयी, प्रभू येशूंच्या पुन्हा येण्याविषयी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि प्रभूजी म्हणत आहेत, काय म्हणत आहेत? की विश्वास सापडेल काय? 2 कोरिंथी 13व्या अध्यायामध्ये देवबापाचं वचन म्हणत आहे, तुम्ही तुमच्या विश्वासाची पारख करावी. देवबाप म्हणत आहे प्रभू येशूंच्या येण्याविषयी आम्ही तयार असावं. म्हणजे काय करावं? आम्ही आमच्या विश्वासाची पारख करावी. प्रभू येशू ख्रिस्त आठवण करून देत आहेत की आमचा विश्वास कसा आहे, आमचा विश्वास कसा आहे याची आम्ही पारख करावी. बायबलमध्ये 3 प्रकारचे विश्वास दिलेले आहेत. पहिला विश्वास प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की अल्पविश्वास. अल्पविश्वास मत्तेय वर्तमान, या अल्पविश्वासाविषयी मत्तेय वर्तमानामध्ये पुष्कळ सांगितलेलं आहे. मत्तेय वर्तमान 6वा अध्याय, मत्तेय वर्तमान 6वा अध्याय 30 वचन, मत्तेय वर्तमान 6वा अध्याय आणि 30 वचन. मत्तेय वर्तमान 6वा अध्याय 30 वचन आपण एकत्र वाचू. मत्तेय वर्तमान 6वा अध्याय 30 वचन, तर अहो अल्पविश्वासी हो, जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत घातले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर तो फार विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? देवबाप या ठिकाणी म्हणत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे 31 वचन, म्हणून आपण काय खावे किंवा काय प्यावे किंवा काय पांघरावे असे म्हणत काळजीत असू नका. 32 वचन, कारण राष्ट्रांचे लोक या सर्व गोष्टी मिळवायला झटतात, आणखी या सर्वांची गरज तुम्हाला हे तुमच्या आकाशातील बापाला ठाऊक आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायीपण मिळवायला झटा, म्हणजे त्यावर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळते. देवबाप म्हणत आहे. पहिली गोष्ट या ठिकाणी काय म्हणत आहेत प्रभूजी? अल्पविश्वासाविषयी लिहिलं. इंग्लिशमध्ये म्हटलं लिटल फेथ. लिटल फेथ, अल्पविश्वास. हा अल्पविश्वास मनुष्यामध्ये असू नये, देवबापाची इच्छा आहे. अल्पविश्वासामध्ये आम्ही राहायला नको. प्रभूजींचं येणं ज्यावेळी अत्यंत जवळ आहे त्यावेळेला तुम्ही आणि मी अल्पविश्वासामध्ये राहू नये. प्रभू येशूंची खूप इच्छा आहे. हा अल्पविश्वास कशामुळे आहे? या ठिकाणी पहिलं कारण सांगितलेलं आहे. या ठिकाणी काय म्हटलंय? 30वा अध्याय आणि 6वा अध्याय 30 आणि 31 वचन, म्हणून आपण काय प्यावे, काय खावे, काय प्यावे किंवा काय पांघरावे असे काळजीत असू नका. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहेत. अल्पविश्वासाचं कारण काय? अल्पविश्वासाचं कारण हे की मनुष्यानं स्वतःच्या गरजांकडे लक्ष लावलेलं आहे. स्वतःच्या गरजांकडे लक्ष लावलेलं आहे. त्यानं हे लक्ष देवबापाचं राज्य आणि त्याचं न्यायीपण मिळवण्याकडे लावलेलं नाही. म्हणजे प्रभू येशूंचं येणं जे आहे त्या प्रभू येशूंच्या येण्याकडे लक्ष लावलेलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त येतील त्यावेळी मला राज्य आणि हे देवबापाचं न्यायीपण कसं मिळवता येईल, देवबापाचं हे राज्य कसं मिळवता येईल, देवबापाचं न्यायीपण कसं मिळवता येईल ह्याच्याकडे नाही लक्ष लावलेलं. उलट त्यांनी लक्ष कशाकडे लावलेलं आहे? काय प्यावं, काय पांघरावं, काय खावं आणि मी कसं जगावं आणि काय बांधावं आणि काय नको
आणि मला राहायला घर कसं मिळेल आणि इकडं काय होईल तिकडे काय होईल आणि भविष्याची कशी चिंता करत आहे, मला भविष्यात असं करायचं आहे, मला भविष्यात तसं करायचं आहे. पुष्कळ गोष्टीविषयी चिंता मनुष्यामध्ये. त्यामुळं काय झालेलं आहे, मनुष्यामध्ये अल्पविश्वास निर्माण होत आहे. देवबापांची इच्छा आहे प्रियानो की तुम्ही आणि मी देवबापांचं राज्य, देवबापांचं न्यायीपण कसं मिळतंय याच्याविषयी सतत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्याकडे आम्ही लक्ष लावावं. काय खावं, काय प्यावं, काय पांघरू नये याच्याविषयी विचारच करू नये असं नाही, परंतु 100% लक्ष आम्ही त्याच्याकडे लावू नये. देवबापांची इच्छा आहे. वचन काय म्हणतंय, जे लोक 100% या गोष्टींच्याकडे लक्ष लावतात ते कसं आहेत, देहाने जगणारे लोक आहेत. देहाने जगणारे लोक आहेत. देहाच्या इच्छा तृप्त करण्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. देहाच्या वासना तृप्त करण्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. जगातल्या लोकांच्याकडे कसं लक्ष लागलेलं आहे, देहाच्या इच्छा तृप्त करण्याकडे लागलेलं आहे. वचन काय म्हणतंय, त्यामध्ये मरण आहे. रोमकरासपत्र 8वा अध्याय, रोमकरासपत्र 8वा अध्याय 7वं वचन. रोमकरासपत्र 8वा अध्याय 4 वचनापासून 8 वचनापर्यंत आपण आळीपाळीने वाचू. रोमकरासपत्र 8वा अध्याय 4 ते 8 वचन. यासाठी की जे आपण देहाप्रमाणे वागत नाही तर आत्म्याप्रमाणे वागतो, त्या आपणामध्ये नियमशास्त्राचे न्यायीपण परिपूर्ण व्हावे. कारण देहाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. तर जे देहात त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. 3 गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या. पहिली गोष्ट लिहिली, देहाचे चिंतन हे मरण आहे. दुसरी गोष्ट, देवबाप म्हणत आहेत देहाचे चिंतन हे देवाशी वैर आहे. तिसरी गोष्ट, देहाचे चिंतन देवबापाला संतुष्ट करवत नाही. प्रभूजी या ठिकाणी आम्हाला सांगत आहेत प्रियानो की आम्ही काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याच्याकडे लक्ष का लावू नये. कारण आम्ही 100% त्याच्याकडे जर लक्ष लावलं तर आमचं मोठं नुकसान आहे. त्याऐवजी मला देवबापांच्याकडे कसं लक्ष लावता येईल, मला देवबापांचं राज्य कसं मिळवता येईल, मला देवबापांचं न्यायीपण अधिक आणि अधिक. हे न्यायीपण म्हणजे काय, पहिले करीन 1 अध्याय 30 वचन, प्रभू येशू ख्रिस्त आमचं न्यायीपण आहे. मला प्रभूजी कसं जास्त मिळवता येतील. प्रेषित पौल म्हणत आहेत मी सर्व गोष्टींची हानी सहन करतो. कशासाठी, की मी ख्रिस्त मिळवावा. प्रियानो, आम्ही कसं जास्तीत जास्त ख्रिस्त मिळवता येईल ह्याच्याकडे जर आम्ही लक्ष देत राहू तर आम्ही काय होणार, हळूहळू विश्वासामध्ये आम्ही प्रोग्रेस करत राहणार. आम्ही बढती होत राहणार. विश्वासामध्ये आम्ही प्रगती करत राहणार. विश्वास आमचा वाढत राहणार. याच्या उलट जर आम्ही नेहमी देहाचं चिंतन करत राहिलो तर आम्ही काय होणार, अल्पविश्वासी. प्रभूजी म्हणत आहेत अहो अल्पविश्वासी विथ लिटल फेथ. नुकसान होणार प्रियानो. प्रभूजी ज्यावेळी येतील त्यावेळी हे राज्य, हे वतन, हे गौरव, हे मुकुट, हे अधिकार ज्यांना देवबापांना द्यायचे आहे ते तुम्ही आणि मी लोक आहे. खरं तर जगातले लोक नाही. देवबापांची काय इच्छा आहे, हे तुम्हाला आणि मला मिळावं. देवबापांची खूप इच्छा आहे तुम्हाला आणि मला हे मिळावं. हे लहान कळपा भिवू नको. हे राज्य द्यावे यात पित्याला संतोष आहे. तुम्ही आणि मी जर कमी पडलो तर अवघड गोष्ट होईल. म्हणून आम्ही याकडे लक्ष द्यावं. अल्पविश्वासापासून आम्ही दूर राहावं. देवबापांची इच्छा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा अल्पविश्वासाविषयी कुठं लिहिलं आहे, रोमकरासपत्र मत्ते कृषीवर्तमान आणि त्याचा 8वा अध्याय. मत्ते कृषीवर्तमान 8वा अध्याय आणि त्याचं 26वा वचन. मत्ते कृषीवर्तमान 8वा अध्याय 26वा वचन 23 ते 27 आपण आळीपाळीने वाचू. मत्ते कृषीवर्तमान 8वा अध्याय 23 ते 27 वचन आपण आळीपाळीने वाचू. मग तो तारवात गेल्यावर त्याचे शिष्य त्याच्या मागून त्यात गेले. तेव्हा त्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला जागा करून म्हटले, हे प्रभू तार, आम्ही बुडतो आहो. तेव्हा त्या माणसांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्र हे देखील याची आज्ञा
मानतात. देवबापाचं वचन म्हणत आहे. देवबाप म्हणत आहेत, अहो अल्पविश्वास. या ठिकाणी काय म्हटलंय? तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला? येस, अल्पविश्वासामध्ये मनुष्य काय होतो? घाबरून जातो. लिटल फेथ, थोडा विश्वास ज्यांना आहे, अल्पविश्वास, ते घाबरून जातात. ते घाबरून जातात. त्याचं कारण का? देवबापाचं वचन असं आम्हाला कुठेही सांगत नाही माझ्या प्रियांनो, की तुम्ही माझ्या दृष्टीने मौल्यवान आणि प्रतिष्ठित आहात. आपण वाचलं यशाचं पुस्तक आणि 43वा अध्याय 4 वचन. तू माझा आहेस, देवबाप म्हणत आहेत. तू माझा आहेस म्हणजे तुझ्यावर काही संकट येणार नाही, तुझ्यावर काही दुःख येणार नाही, तुला काही त्रास होणार नाही, अगदी खुशाल मस्त मजेमध्ये तू राहशील. असं कुठं वचन देवबापाचं नाही. या उलट देवबाप काय म्हणतात? यशाचं पुस्तक 43वा अध्याय, यशाचं पुस्तक 43वा अध्याय, यशाचं पुस्तक 43वा अध्याय 2 वचन. आपण एकत्र वाचू. यशाचं पुस्तक 43वा अध्याय 2 वचन. जेव्हा तू जनातून जाशील तेव्हा मी तुझ्यापाशी असेन, आणि नद्यातून जाशील तेव्हा तुला बुडवणार नाही. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील तेव्हा तू जळणार नाहीस, आणि ज्वाला तुझ्यावर भडकणार नाही. देवबापाचं वचन म्हणत आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी या ठिकाणी लिहिल्या आहेत. जलातून गेलास तरी मी तुझ्याबरोबर आहे, अग्नीतून गेलास तुझ्याबरोबर आहे, नद्यातून गेलास तुझ्याबरोबर आहे. इस्रायलाच्या लोकांना देवबापांनी मिस्रातून काढून आणलं. त्यांना असं वाटलं असेल की आता इथनं निघलोय तर कनान देशामध्ये दूध आणि बद वाहणाऱ्या देशामध्ये अगदी मजे आहेत, बस संपला विषय. आता इथनं निघालो, संपलं. परंतु आपल्याला असं दिसतंय 40 वर्ष देवबाप त्यांची परीक्षा पाहत होते, त्यांच्या विश्वासाची परीक्षा पाहत होते. त्यांना अल्पविश्वासामधून निश्चित विश्वासाकडे देवबाप नेत होते. 40 वर्षामध्ये हे लोक विसरले. काय विसरले? एक गोष्ट विसरले, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की देवबाप आपल्या बरोबर आहेत ही गोष्ट ते विसरले. बस. या ठिकाणी आपण पाहतो शिष्य, खूप मोठं वादळ उठलेलं आहे. प्रभू येशू म्हणाले आपण पलीकडे जाऊ. मार्को शुभवर्तमानामध्ये लिहिले आपण पलीकडे जाऊ. प्रभू येशूने आज्ञा दिली आपण पलीकडे जाऊ. पलीकडे जाऊ ज्या अर्थी प्रभू येशू म्हणत आहेत त्या अर्थी जाणार म्हणजे जाणार, निश्चित जाणार. वादळ उठू दे नाही तर बोट बुडू दे. प्रेषितांची कृत्य 27व्या अध्यायामध्ये प्रेषित पेत्रांचा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो. प्रियानो, प्रेषित पेत्र काय म्हणत, प्रेषित पौल काय म्हणत आहेत? प्रेषित पौल म्हणत आहेत, माझ्या देवाने मला सांगितलेलं आहे दूत पाठवून की तुला निश्चित रोममध्ये जाऊन माझ्याविषयीचा जे काय साक्ष आहे ती द्यायचीच आहे. बस. किती मोठं वादळ होऊ दे, तुमचा नाश होणार नाही याची खात्री बाळगा. बस. या ठिकाणी आपल्याला दिसतंय लोक अल्पविश्वासी आहेत. त्याचं कारण का? त्याचं कारण का की हे ते विसरले की देवबाप आमच्याबरोबर आहेत. बस. प्रियानो, तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा देवबाप म्हणत आहेत आम्ही हे विसरायला नको की देवबाप आमच्याबरोबर आहे. काही संकट येतील, काही दुःख येतील, काही त्रास होईल, आजारपण येईल आणि पुष्कळ गोष्टी होईल. कुटुंबामध्ये आणि काही घडामोडी घडतील, पुष्कळ गोष्टी होतील. काय पाहिजे ते होऊ दे, आम्ही हे विसरायला नको. ते गाणं मी सतत म्हणत राहतो माझ्या अंतकरणामध्ये. ते गाणं सारखं, जल में से तू गुजरे या अग्नि भयानको, साथ साथ चलता तेरे. देवबापाचं वचन म्हणत आहे प्रभूजी आमच्या बरोबर आहेत याची आम्ही खात्री बाळगली तर आम्ही अल्पविश्वासामधून हळूहळू पुढं पूर्ण विश्वासाकडे जाण्याचा आमचा मार्ग तयार करणार. प्रियानो, आम्ही जर विसरलो तर काय होणार? या शिष्यांच्या सारखी परिस्थिती होणार. हे शिष्य म्हणत आहेत देवबापा आम्ही बुडत आहोत. त्यांना वाटलं आता आम्ही बुडणार, त्यात काही संशय नाही. देवबाप कुठं आहे? देवबाप झोपलेले वर आम्हाला डोकं टेकून झोपलेले आहेत. आता काय आमचं शक्य आहे? हे एवढं मोठं वादळ, आमचा अनुभव एवढा दांडगा, एवढ्या वादळात कोण कधी जगलंय किंवा कुणाचे नाव कधी राहिले? शक्य नाही. विसरून गेले. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी सुद्धा देवबापांची इच्छा आहे. देवबापांचं येणं खूप जवळ आहे. मीच आम्हाला याची आठवण करून देत आहे. आमचा विश्वास वाढवायचा असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? देवबाप आमच्याबरोबर आहेत याची आम्ही खात्री करायला पाहिजे. याच्या खात्रीमध्ये आम्ही जगायला पाहिजे. मत्ते कृष्णवर्तमान आणि त्याचा
मत्तेय कृष्णवर्तमान 28 अध्याय 20 वचन एकत्र वाचू. मत्तेय कृष्णवर्तमान 28 अध्याय 20 वचन आपण एकत्र वाचू. ज्या काही गोष्टी मी तुम्हा आदल्यापल्या त्या सर्व पाळायला व त्यांना शिकवा आणि पहा, काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. इब्री लोकासपत्र 13 अध्याय, इब्री लोकासपत्र 13 अध्याय, इब्री लोकासपत्र 13 अध्याय 5 वचन. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 5 वचन आपण एकत्र वाचू. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 5 वचन. तुमची वर्तणूक द्रव्याच्या लोभा वाचून असावी. तुमच्याजवळ असतील तेवढ्या वस्तूंनी तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने असे म्हटले आहे की मी तुला सोडणारच नाही आणि मी तुला टाकणारच नाही. प्रभूजी म्हणत आहे, मी तुला सोडणारच नाही, मी तुला टाकणारच नाही. प्रियानो, ही वचनं आम्हाला पाठ का पाहिजेत? देवबापाचं वचन म्हणत आहे की वचनाच्या द्वारे देवबापा आम्हाला पवित्र करतात, वेगळं करतात. कसं वेगळं करतात? ही वचनं क्लेम करण्याच्या द्वारे. समजा परिस्थिती अशी आहे की एकदम गंभीर परिस्थितीत आम्ही आहे, आम्हाला असं वाटतं की आता बुडणार, हे काही खरं नाही. त्यावेळेला आम्हाला ही वचनं आठवायला पाहिजेत. अरे, मत्तेय 28:20 देवबापाचं वचन म्हणत आहे आणि इब्री 13:5 देवबापाचं वचन म्हणत आहे, मी तुला सोडणारच नाही, मी तुला टाकणारच नाही, जगाच्या अंतापर्यंत मी तुझ्यासोबत आहे. बस हे वचन आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये असं धीर देत आहे. हे वचन आम्हाला विश्वासामध्ये असं धरून ठेवतं आहे. हे वचन काय आहे? देवबाप आहेत, स्वतः देवबाप आहे, धरून ठेवता. म्हणून वचनं खूप पाठ पाहिजे आम्हाला, किंवा वचनं आम्हाला आठवायला तरी पाहिजे योग्य वेळेला. तिसरी गोष्ट देवबाप म्हणत आहेत, मत्तेय कृष्णवर्तमान 14 अध्याय 31 वचन. मत्तेय कृष्णवर्तमान 14 अध्याय 31 वचन आपण एकत्र वाचू. मत्तेय कृष्णवर्तमान 14 अध्याय 31 वचन आपण एकत्र वाचू. आणि लागलेच येशूने आपला हात पुढे करून त्याला धरले व त्याला म्हटले, हे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? 32 वचन. मग ते तारवात चढून गेल्यानंतर वारा थांबला, तेव्हा जे तारवात होते ते त्याला नमन करून म्हणाले, तू खरोखर देवाचा पुत्र आहेस. तिसरी गोष्ट आहे, देवबापाचं वचन म्हणत आहे, हे अल्पविश्वासी, प्रभूजी म्हणत आहेत, लिटल फेथ. अल्पविश्वासी कोण? पेत्रांना म्हणत आहेत. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत आले, लोकांना वाटलं भूत आलं शिष्यांना. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, मी आहे. देवबाप ते शिष्य एकदम अष्टन, एकदम भयंकर परिस्थितीमध्ये एकदम असं बघत असतील. रात्रीची वेळ आहे, प्रभू येशू ख्रिस्त चालत येत आहेत. अरे काय आलं, काय आलं? पेत्र म्हणत आहेत, प्रभूजी तुम्ही आहे तर मला पण चालू द्या. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, ये काय? विश्वास दाखवण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, ये म्हणजे काय? पेत्रांचा विश्वास कसा आहे पाहायचा आहे. पेत्रांचा विश्वास दृढ करायचा आहे. पेत्रांना विश्वासामध्ये स्थिर करायचं आहे देवबापांना. प्रभूजी म्हणाले, ये म्हटल्यानंतर पेत्र बोटीतून उतरले असतील. थोडा वेळ चालले, प्रभू येशूंच्याकडे पाहत, अरे कसं चालायचं आहे, कसं चालत आहेत, हळूहळू हळूहळू चालत आहेत. पहिल्यांदा एक पाय टाकला असेल, पाय असा एकदम स्थिर राहिलेला पाण्यावरती, जणू काय दगड आहे खाली, मऊ वीटसुद्धा नाही, दगडासारखं पाणी झालेलं आहे. पाय ठेवल्या पाय ठेवेपर्यंत पाणी होतं. पाय ठेवला आणि काय झालं? दगडासारखं पाणी झालेलं आहे, घट्ट एकदम. पाय स्थिर झाला पेत्रांचा. खूप त्यांना आनंद झाला असेल, अरे मी पण पाण्यावर चालू शकतो. आणि थोडं चालले, प्रभू येशू ख्रिस्तांच्यापर्यंत पोचायचं आहे. आता डेस्टिनी काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. थोडं चालले, थोड्या वेळात काय झालं? हे वादळाकडे लक्ष गेलेलं आहे. अरे चालत आहे खरा, परंतु हे वादळ कसलं आहे, अंधार किती आहे, आणि या अंधारात आता हे कसं चालायचं, कसं जायचं पुढं? प्रभू येशूंच्या वरची नजर हटलेली आहे माझ्या प्रियानं. परिणाम काय झाला? बुडू लागले. लक्षात आलं, अरे बुडत आहे, प्रभूजी मला तारा, प्रभूजी माझा वाचवा, प्रभूजी माझा सांभाळ करा. प्रभू येशूंनी लगेच हात पुढे धरलेला आहे. प्रभू येशू म्हणाले, अरे अल्पविश्वासा, तू संशय काय धरला? देवबापाचं वचन म्हणत आहे,
अल्पविश्वास मनुष्यामध्ये संशय धरण्यामुळं निर्माण होतो. देवबापाचं वचन या ठिकाणी म्हणत आहेत. देवबाप म्हणत आहेत संशय का धरलेला आहे? मनुष्यामध्ये अल्पविश्वास कसा निर्माण होतो? संशय धरण्याच्या द्वारे. आम्हाला माहिती आहे लूक ऋषिवर्तमानामध्ये एक मनुष्य आहे. लूक ऋषिवर्तमान आणि त्याचा 9वा अध्याय. लूक ऋषिवर्तमान आहे ते मार्क ऋषिवर्तमान 9वा अध्याय. मार्क ऋषिवर्तमान 9वा अध्याय 22 वचन. मार्क ऋषिवर्तमान 9वा अध्याय 22 वचन. आणि त्याचा घात करण्याकरता त्याने पुष्कळ वेळा याला विस्तवात व पाण्यात टाकले, परंतु तुझ्याने काही करवेल तर आमच्यावर करुणा करून आमचे सहाय्य कर. काय म्हणत आहे पहा मनुष्य. तो मुलगा आहे आणि त्याला ते भूतानं पिडलेलं आहे आणि तो मुका आणि बहिरा असा आत्मा आहे. तो त्याला पाण्यात टाकत आहे, काही वेळा जाळात टाकत आहे, त्याला मारून टाकायचा प्रयत्न करत आहे. आता तो काय म्हणत आहे की तुमच्याने काय करवत असेल तर प्रभूजी करा. बघायला बरं करता येत असेल तर करा, बरं करता येत असेल तर करा, तुम्हाला शक्य असेल तर करा. हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे प्रियानो. बरं होण्याच्या बाबतीमध्ये आपण पुष्कळांचं उदाहरणं वाचूया बायबलमध्ये. वाचून पाहिले तर असं लक्षात येईल. पुष्कळदा देवबाप म्हणाल तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने निघून जा. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, प्रभूजी म्हणत आहे. त्याचं कारण का? देवबापांचा आणि विश्वासाचा खूप संबंध आहे. तुमचा आणि माझा विश्वास आणि देवबापांचे, देवबापा आमच्या जीवनामध्ये जे काम करणार त्याचा खूप मोठा संबंध आहे. नाझरेतमध्ये प्रभू येशू गेले आणि लोक म्हणाले अरे हा सुताराचा मुलगा, याचे भाऊ याच्या बहिणी आमच्यामध्ये आहेत, आम्हाला माहिती नाही काय योसेफ आणि मरियाचा पोरगा आहे. अविश्वास दाखवला. प्रभू येशूंना पण आश्चर्य वाटलं त्यांच्या अविश्वासाविषयी. पण वचन म्हणतंय त्यांच्या अविश्वासामुळे त्या ठिकाणी प्रभू येशूंना जास्त चमत्कार करता आले नाहीत. हे काय? संशय. आमच्या अंतःकरणामध्ये पुष्कळदा संशय आहे. कसं होईल, काय होईल, कधी होईल, आम्ही पुष्कळ संशय असतो आमच्या अंतःकरणामध्ये. शक्य आहे का देवबापांना हे? या परिस्थितीमध्ये काय शक्य आहे? देवबापांना तरी शक्य आहे का? आम्हाला पुष्कळदा प्रश्न पडतात प्रियानो. देवबाप म्हणत आहेत अरे अल्पविश्वासी, मजकडे पहा, प्रभू येशूंच्याकडे पहा. एब्री 12:2 मध्ये देवबापाचं वचन म्हणत आहे आमच्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू, ह्याच्याकडे आम्ही पाहत राहावे. म्हणजे काय करावं? विश्वासामध्ये दृढ राहावं. संशय आमच्या अंतःकरणामध्ये नको. आमच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला आम्ही अल्पविश्वास आहे. प्रियानो, प्रभूजींचं येणं ज्यावेळी जवळ आहे त्यावेळेला देवबाप म्हणत आहेत आम्ही अल्पविश्वासामध्ये पुढं जायचं असेल तर संशयाला आमच्या अंतःकरणामध्ये थारा देता कामा नाही. पुष्कळदा शत्रू सैतान आमच्या अंतःकरणामध्ये असे पण प्रश्न निर्माण करतो. खरंच तुला पापांची क्षमा झाली आहे काय? हे एवढं भयानक पाप तू केलेलं होतं, त्याची खरंच क्षमा झाली नाही झाली? केलं माणसाला वाटते अरे बहुतेक मला क्षमा झालेली नाही म्हणून हे काहीतरी त्रास, हे दुःख माझ्या जीवनामध्ये आले नाही. परंतु आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे की प्रभू येशूंनी माझ्या पापांची मला क्षमा केलेली आहे आणि आम्ही देवबापांना धन्यवाद देत राहायला पाहिजे, देवबापांची स्तुती करत राहायला पाहिजे. शंकामनी धरू नका हो, गाणं म्हणतंय शंकामनी, संशय मनामध्ये धरायला नको. चौथी गोष्ट मत्ते ऋषिवर्तमान 16वा अध्याय 8वं वचन. मत्ते ऋषिवर्तमान 16वा अध्याय 8वं वचन. मत्ते ऋषिवर्तमान 16वा अध्याय 8वं वचन. आपण एकत्र वाचू. मत्ते ऋषिवर्तमान 16वा अध्याय 8वं वचन. पण येशूने जाणून म्हटले अहो अल्पविश्वासी, आपण भाकरी घेतले नाहीत असा विचार तुम्ही आपापल्यामध्ये का करता? या ठिकाणी एक अविश्वास म्हटलेला आहे. प्रभूजी म्हणत आहेत ए अल्पविश्वासानो, हॅविंग लिटल फेथ, तुमचा विश्वास कमी आहे का? शिष्यांना असं वाटलं प्रभू येशू विचारच खमीराविषयी प्रभू येशू सांगत आहेत. त्यांना वाटलं आम्ही भाकर घेतली नाही म्हणून प्रभू येशू आम्हाला सांगत आहेत. भाकर घेतली नाही म्हणून म्हणत नाहीत प्रभू येशू ख्रिस्त. प्रभूजी काय म्हणत आहेत पुढे जाऊन 9वं वचन, तुम्हाला अजून समजत नाही काय?
5,000च्या जेवणाला 5 भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हाला आठवत नाही काय? आणि 4,000च्या जेवणाला 7 भाकरी आणि तुम्ही किती पाट्या उचलून घेतल्या तेही आठवत नाही काय? देवबाप म्हणत आहेत, देवबाप म्हणत आहेत की आम्ही देवबापांनी आमच्याशी जे काय विश्वासूपणे आमच्या जीवनामध्ये पूर्वी राहिलेले आहेत, वागलेले आहेत, मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे, त्याची आम्ही आठवण विसरायला नको. म्हणजे काय होईल? आमचा विश्वास दृढ होत राहील. काही वेळेला अशी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येते की विश्वासापासून आम्ही बघतो काय अशा परिस्थितीमध्ये. अशा वेळेला देवबाप काय म्हणतात? किती प्रार्थना केल्या उत्तर देत नाहीत देवबाप, किती प्रार्थना केल्या देवबापांच्याकडनं आम्हाला काय उत्तर नाही. मग आम्हाला असं वाटतंय की अरे काय ही परिस्थिती, या परिस्थितीमध्ये काय देवबाप उत्तर देत नाहीत, काय नाही. आमचा विश्वास काय होत राहतो? डळमळतो. अशा वेळेला काय करायला पाहिजे? अशा वेळेला आम्ही जुन्या गोष्टींची आठवण करायला पाहिजे. जुन्या गोष्टीमध्ये कसं देवबापाने आम्हाला सहाय्य केलं, कसं मदत केली, कसं देवबाप आमच्यावर संगती राहिले, कसं देवबापाने आम्हाला त्या संकटातून बाहेर काढलं, कसं देवबापांच्या सहाय्याशिवाय मी त्या ठिकाणी जगू शकलो नसतो. ज्या वेळेला आम्ही त्याची आठवण करू, काय होणार? आमचा विश्वास दृढ होत राहणार. इस्रायलाच्या लोकांना देवबापांनी मिस्रामध्ये जी महत्कृत्य देवबापाने केलेली होती, आपण वाचलं स्तोत्र 136 याची आठवण देवबाप म्हणत आहेत तुम्ही करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण काही वेळेला देवबाप उत्तर देणार नाहीत, काही वेळेला देवबाप शांत राहतील, काही वेळेला आम्हाला अपेक्षेप्रमाणे घडणार नाही. अशा वेळेला आमचा विश्वास डळमळीत न होऊ देता आम्ही काय करायला पाहिजे? देवबापांनी केलेल्या जुन्या जीवनामधल्या कृत्यांच्याकडे तुम्ही आणि मी लक्ष लावायला पाहिजे प्रियानो. त्याद्वारे काय होणार? आमचा विश्वास दृढ होत राहणार. प्रभुजींचं येणं खूप जवळ आहे प्रियानो, आणि आमचा विश्वास दृढ व्हावा देवबापांची खूप इच्छा आहे. या अल्पविश्वासापासून तुम्ही आणि मी काय करावं? तुम्ही आणि मी दूर राहावं, देवबापांची इच्छा आहे. या अशा पद्धतीनं देवबापांची इच्छा आहे की आम्ही अल्पविश्वासामध्ये न राहता आम्ही प्रभूच्या येण्यापर्यंत विश्वासामध्ये स्थिर आणि दृढ आणि खंबीर आणि दृढ विश्वासणारे लोक तुम्ही आणि मी बना. प्रियांनो, पुष्कळ आपण टेस्टिमनी ऐकतो, वाचतो. मी परवा सिस्टरना एक टेस्टिमनी पाठवली. एका मुलीची 18 वर्षाची मुलगी ती म्हणत होते, राज्यकर्ता म्हणत होता, प्रभू येशूचा नकार कर, मी तुला सोडून देतो, माझ्या हातात आहे तुला सोडून द्यायचं. त्या मुलीनं ज्या म्हाताऱ्या 80 वर्षाच्या बाईकडनं सुवार्थ ऐकलेली होती, त्या बाईकडे ती गेली. ती म्हणाली, राजा असं म्हणतो. ती बाई म्हणाली, आम्ही विश्वासापासून दूर जाऊ शकत नाही. त्या राजानं त्या बाईला पण घेतलं, त्या 18 वर्षाच्या मुलीला घेतलं आणि समुद्रामध्ये प्रियानं बुडवलं. त्या मुलीच्या समोर पहिल्यांदा त्या बाईला बुडवलं, 80 वर्षाच्या. कशासाठी? की ते मरण बघून तिला असं वाटावं की मी प्रभूचा नकार करल. परंतु ती विश्वासामध्ये स्थिर पोरगी, 18 वर्षाची पोरगी, मरण पत्करलं प्रियानो, परंतु प्रभूचा नकार केला नाही. हे विश्वास आहे, देवबाप म्हणत आहे. अशा विश्वासामध्ये देवबाप तुम्हाला मला ठेवतील, याकडे तुम्ही आणि लक्ष लावावं, जेणेकरून प्रभूच्या येण्यासाठी आपण तयार होऊ. प्रार्थना करू. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले. ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला, त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकारस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. आमच्या आकाशातील न्यायी पराक्रमी सामर्थ्यान देवबापा,
आमचे धन्यतारक प्रभू येशू यांच्या पवित्र रक्तासिंचन आमचा आत्मा प्राण शरीरावरती घेऊन आम्ही आपला परमपवित्र सांद मिळतो. आभार मानतो देव बाप्पा, 2000 वर्षापूर्वी आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता प्रभू येशू यांना जगामध्ये पाठवलं. त्यांचं महान बलिदान वधस्तंभावरती केलं. त्या बलिदानामध्ये आमचा आत्मा प्राण शरीर तिन्हीचा उद्धार आपण केला. आमच्या सर्व अपराधांची आपण आम्हाला क्षमा केली. आभार मानतो, आपल्या नावाला गौरव मान आणि सन्मान. 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने स्वतःचं शरीर वधस्तंभावरती मोडलेल्या शरीराच्या द्वारे देव बाप्पा आपण आम्हाला पापापासून, जगापासून, वाईटापासून